चलो ये फिरायला आले का खायला आल्या चालू पण खायला तर लगेच चालू झालं तुला खायला. तो आज आमच्याकडे आहे मिरची भाजी आणि भाकरी. मस्त एसी आहे. एसीची एवढी नीड होती ना, एवढा गरम होत होता मरणाचा. बरं झालं एसी आहे. आणि इकडे एवढं भारी वाटतं त्यासाठी त्याच बसून राहावा, वरती चढावंच नाही. बट पप्पांचा जास्त लांब गेला. त्याच्यानंतर सेकंड नंबर माझा आहे, त्यान थर्ड नंबर मम्मीचा आणि फोर्थ नंबर निकिताचा. येस येस हेच आहे, राईट आहे हेच. वाव घाबरी एक नंबरची. आहे का दुसरी बहीण काढायला? नको मला बहीण दुसरी. अरे एवढा रस्ता सोड. हे बघ सो हाय गाईज, कसे आहात तुम्ही? मी किरण आमले तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आम्ही चाललोय फिरायला. येस, टोटल 5 दिवसांची ट्रिप असणार आहे. सो आम्ही 5 दिवस मस्त फिरणार आहेत आणि सगळ्यांच्या बॅगा वगैरे रेडी झालेल्या आहेत. सो आम्ही कुठे कुठे जाणार आहेत, काय काय करणार आहेत ते तुम्हाला समजेलच, नंतर ब्लॉग मध्ये मी दाखवेन. सो आता वाजलेत 7:45, आम्ही निघतोय आणि हे लोक ओला बुक करतायत स्टेशन पर्यंत. आणि आई आमची येत नाही. आई बघ, आई इकडे बघ, आई आमची येत नाही. सो आई तिकडे चालली आहे काकांकडे आणि आम्ही आता निघतोय. म्हणजे ऑलमोस्ट तयारी झाली सगळी, आम्ही ऑलमोस्ट निघतोच आहे. आणि 5 दिवस आमची ट्रिप असणार आहे. आणि ही आमची मम्मी, मम्मीची बॅग आणि आमच्या पण बॅगा सगळ्या इकडे आहे. निकिता आणि पप्पा. चलो चलो ये मजा तर येईल. तुम्ही लास्ट पर्यंत बघा ब्लॉग. आणि मी असं पार्ट्स मध्येच टाकेल, सगळे एक साथ नाही टाकू शकत 5 दिवस. आता आम्ही जातो स्टेशनला, मग तिकडून कंटिन्यू करू. चला बॅगा भरा. आई आईला सांगितलेलं चल, आईला बोललो चल चल येतेस का? येता का? चला ना मग. हा चल येतेस तर बस. पण कपडे घेत ना, चेहरा उतरलाय तिचा. बाय बाय. बाय 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 बाय. कशाला ते पैशाला? पैसा काय हो देवारे. आई बाय. येस पैसा गाईस, पैसा पैसा पैसा. आई बाय. आई बाय. आई झाडाला आली. आईचे डोळे आईला सांगितलं चल. डोळे भरले पाणी रडायला आलंय. चल चल सांगितलं नाही काय करायचं. चलो चलो. तो अभी हम पहुंच चुके हैं. और ये हम पूरी तैयारी के साथ जा रहे हैं. ये रावड़ी देखो. बॅगा बघा, दादा डिवेटीच्या बॅगा सोडून देत आम्ही जो किती. आम्हाला खायला पप्पाने खाल्ला असे नाही करतात. मला पण दे.
मला नाही पाऊस आला गाईज, तुम्हाला नाही दिसणार आहे जात, पाऊस आला. गाडी आलेली आहे, सो आमची गाडी आलेली आहे. आम्ही चाललोय स्लीपरने विदाउट एसी, कारण आम्हाला फक्त 2 ते 3 तास ट्रॅव्हल आहे. चलो आणि इकडे पप्पा आहेत, पप्पा आणि मम्मी आणि निकिता इकडे. हाय हाय. आणि आम्ही दोघं इकडे. लेट्स गो. आणि अशा प्रकारे पहिला डबा खुललेला आहे खाऊचा. संपत पण नाही तर लगेच दुसरा फोडला. फिरायला आले का खायला आल्या, चालू पण खायला तर लगेच चालू झालं तुला खायला. सो आता आम्ही पोहोचलोय पुण्याला. ऑलमोस्ट 1 वाजलाय, 1 वाजून गेला म्हणजे. आणि मग आता आम्ही जेवतो, म्हणजे जेवायला घेतोय. पप्पा शोधतायत डिश वगैरे, आणि ह्या दोघी जेवणाचे सगळं काढायला घेतलंय. आता आम्ही जेवतो. जेवणामध्ये काय ते तुम्हाला मी दाखवते प्लेट आल्यावरती. आम्ही काय आणले घरून जेवायला, घरून आणलंय आम्ही जेवायला, कारण आता डायरेक्ट जेजुरीला पोहोचू आणि मग तिकडून आम्ही जाऊया गडावर. मग तिकडे जाऊन टाइमपास करण्यापेक्षा ट्रेनमध्ये जेवू, म्हणून आम्ही घरूनच जेवण आहे. सो इकडे जेवणाची तयारी चालू झालेली आहे. आम्ही आणली मेथीची भाजी आणि भाकरी. अभी हम खाना खा लेते हैं गाइस. सो आज आमच्याकडे आहे मेथीची भाजी आणि भाकरी. आज आम्ही फटाफट जेवतो. तुम्ही इकडे आहे, निकिता इकडे आहे, आणि हे दोघं इकडे आहेत. अबे पौष्टिक भाजी नाही आवडत तिला. तिला नुसते बर्गर आणि ते सगळं खायला देते, बरोबर खाईल, त्याच्यात बरोबर खाईल पाला. बर्गर मध्ये बरोबर पाला खाईल, ह्याच्यात नाही खावत तिला. सो आता मगाशी जेवलो आणि मग मस्त झोप काढली. मी हे 3 जण बसलेले असेच, मी झोप काढली. आता उतरलोय जेजुरी स्टेशनला. आता जातो रूमवर आणि मग तिकडून आपण जाणार. मग तिकडून आपण जाणार गडावर. चालली आमची ट्रेन. बाय. चला जाऊ आता.
चला जाऊया आता जेजुरीला. मी तर झोप काढली बाबा, हे तिघं बसलेले असेच नुसते. मम्मीने पण झोप काढली, मीच नाही काढली. हा मम्मीने पण झोप काढली. हा ना, तुम्हाला कधी सांगितलेलं? आम्ही तर झोप काढली बाबा. स्वतः आलोय जेजुरीला. जेजुरी स्टेशन वरती आहेत आणि बॅगा त्या साईडला होतो मगाशी, आता क्रॉस करून इकडे आलोय. चलो. गरम होतंय मरणाचा, जाम गरम होतंय. चला बाई चला. ग्रीनरी बघा, इकडे सावली आहे बट गरम पण तेवढंच होतंय. आता आम्ही जातो आमच्या रूम वरती गेल्यावर मग रेडी वगैरे होऊ, त्याच्यानंतर भेटू. सो इकडे बॅगा आणि आम्ही चाललोय रूमवर. सो हा आहे आमचा रूम इकडे म्हणजे. आणि इकडे आहे गड, नवीन गड आहे ऍक्च्युली, जिकडे आम्ही जाणार नाही. आम्ही जुन्या गडावर जायचा विचार चाललाय आमचा, पण बघू म्हणजे अजून, कारण आत्ताच 3 वाजत आले. त्याच्यानंतर आम्ही घरी म्हणजे आता रूमवर जाणार, रेडी होणार, मग जाणार. तर बघू, रात्री येताना काळोख पण होईल ना. सो बघू आता रूम कसा आहे. पहिले रूम चांगला आहे ऍक्च्युली, मी गुगलला बघितलेलं रिव्ह्यू ह्याचा, तर चांगलं आहे. आता समक्ष जाऊन बघू कसं आहे, तेव्हा समजेल. सब सामान लेके हम जा रहे हैं ऊपर और हम पहुंच चुके हैं. सो इकडे लिफ्ट आहे, इथून आता आलो आपण. आणि हा बाहेरचा स्पेस आहे. आम्ही रूम मध्ये गेलो, 1 नंबर रूम आहे. तुम्हाला दाखवते कसा रूम आहे. 2 बेड आहेत, म्हणजे 4 जणांसाठी परफेक्ट आहे. 4 जण जर तुम्ही आहेत तर 2 बेड आरामात तुम्ही राहू शकता. त्याच्यानंतर टीव्ही आहे, जी आम्ही बघणार नाही कारण तेवढा टाइम पण नाही. मस्त एसी आहे. एसीची एवढी नीड होती ना, एवढा गरम होत होता मरणाचा. बरं झालं एसी आहे. आणि आपलं नॉर्मल आहेत गोष्टी. बाल्कनी पण आहे. इकडून गड दिसतो जरासा. चांगलं आहे म्हणजे रूम, ऑल ओव्हर रूम 1 नंबर आहे. वॉशरूम्स आहेत, वॉशरूम्स एवढे क्लीन आहेत, नीट अँड क्लीन वॉशरूम्स आहेत. आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि हा आहे माझा लुक. आणि पप्पा येल्लो, मम्मी ऑरेंज आणि पिंक आणि रेड. जेव्हा तुम्ही डिस्कस करायला विसरता काय आउटफिट घालायचंय, दिस इज व्हॉट वी डू. आणि मी असं वाटतं जसं लग्नात चालली. सगळ्यांना हा जुना गड आहे, आपण चाललोय. हा नवीन गड आहे, सॉरी, हा नवीन गड आहे. आपण चाललोय जुन्या गडावर. आणि इकडून थोडं लांब आहे म्हणून ऑटोने चाललोय. सो आता डायरेक्ट जाऊ तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला मी दाखवते कसं कसं आम्ही जातोय, काय काय करतोय. ओके. आणि मी कशी दिसते कमेंट करून सांगा. हे लोक पण कशी दिसतात ते पण सांगा. हा आहे गड, तुम्हाला दिसत असेल. हे बघा काढू. इकडे आहे गड. जाऊ दे, नंतर जाऊन तुम्हाला दाखवेन. जेव्हा वरती जाऊ तेव्हा दाखवेन तुम्हाला कसा आहे गड. आता आम्ही इकडे घेतोय खोबऱ्याची वाटी, कारण आम्ही घरून आणायला दिसतो. बाकी सगळं सामान घेतलंय. आता आपण चढायला सुरुवात करूया.
वरती जाऊ, बघू काय कसं आहे. मी फर्स्ट टाइम जुन्या गडावर चालली, म्हणजे एवढी वर्ष आम्ही फक्त त्या नवीन गडावरतीच जात होतो. जुन्या गडावर आम्ही कधी आलो नाही, कारण जुना गड आय गेस थोडा उंच आहे आणि नवीन गड तेवढा उंच नाही. नवीन गडावर आपण ऑलमोस्ट चालू शकतो. सो आता आम्ही चाललोय जुन्या गडावर. तुम्हाला पण घेऊन जाते जुन्या गडावर, दाखवते कसं आहे. तिथे थांबलोय, पप्पा गेले आमच्यासाठी काहीतरी थंड थंड आणायला. आणि दिस इज द स्टार्टिंग गेट. मम्मीला काय झोप आली का तुला? कडेपठार राजा. आणि वरती आपल्याला चढून चढून जायचंय. सो बघूया, व्हॉट यू थिंक? फर्स्ट टाइम आहे ट्रेकिंग सारखं होऊन जाईल. अँड येस, जय मल्हार. व्हॉट यू थिंक? आपण जाऊ इझिली? जाऊ. बघायची इच्छा, माझी तर इच्छा आहे ना जुन्या गडावर. मला असं वाटतं आपण येता येता अख्या घामाघूम होऊन येऊ, येताना तर फरक नाही पडत, जाताना तर बट जाऊ आपण. हा, मजा तरी येईल. अशा प्रकारे आम्ही आता इथे पाया पडून वरती निघालो. आणि पप्पाने आमच्यासाठी थंड आणलाय. इकडे वरती गड आहे, मी दाखवते. इथे हा गड आहे, जुना गड. आणि मग तिकडून अख्खा असं फिरून आपल्याला जायचंय तिकडे नवीन गडावर, जिथे आपण जाणार आहेत. अख्खं फिरून फिरून. आणि ही बॅग दिली माझ्या खांद्यावर. क्या कर सकते हे. थोडा वेळ निकिताने घेतली, बट आता मला नाही वाटत ती परत घेईल, कारण वजन पण आहे जाम. नैवेद्य वगैरे, पुरणपोळी, दिवे, सगळं सामान आहे. सो अभी ये लेके चढ रही हूँ. आणि घाम फुटायला सुरुवात झालेली आहे. माझं सनस्क्रीन सगळं गेला कामातून. येता येता तोंड धुवायला लागणार असं वाटते. अशा प्रकारे आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे. आम्ही मस्त थंडा बिंडा पिलेला आहे. आणि इकडे एवढं भारी वाटतं, असं तिथंच बसून राहावा, वरती चढावंच नाही. ती बघते तुझ्या हातात काय, सांग काय तुझ्या हातात? सीड बॉल. झाडे लावा, झाडे जगवा. मम्मीने सीड बॉल आणले, त्याचे टाकायचे, म्हणजे आता पावसाळा येईल ना, मग ते झाडं उगणार त्याच्याने. मम्मीने घरी बनवलं, खूप मेहनत केली आहे मम्मीने याच्यासाठी. दरवर्षी मम्मी करते असं, कुठे पण फिरायला जाऊ असं टाकते. हे बघा, असा बॉल. त्याच्यामध्ये 2 बी आहेत फळांच्या. त्याच्यामध्ये बिया, 2 बिया आहेत सगळ्या फळांच्या. मग आता ते आम्ही इकडे टाकणार. असते काय, इकडे टाकणार. मग पावसाळा येईल, मग पावसाळा आल्यावरती त्याचे झाड येणार. झाडे लावा. चला, झाला स्टॉप. चला चलो. अशा प्रकारे आम्ही अर्ध्या रस्त्यापर्यंत आलोय. इकडे गड आहे, जाम थकायला झालाय. आणि हे दोघं मागेत. आणि तो नवीन गड तिकडेपर्यंत पण जायचं आपल्याला. हालत खरंच खराब झाली आता माझी. घाम येतोय मेन म्हणजे, त्याची जास्त मला चिडचिड होते घाम आला का. बट फिर भी हम चढ़ेंगे निकिता. हम चढेंगे. येस, वी विल डू दिस. येस. घाम येऊ दे ना तर थकवा येऊ दे, काय पण आम्ही चढणार ना पप्पा, चढणार. व्ह्यू बघा. चलो.
व्ह्यू बघा कसलं भारी वाटतं ना इकडे. एवढं भारी वाटतं ना, म्हणजे तुम्ही एवढं चढल्यानंतर इतका वरती जेव्हा येता एवढ्या फीट वरती लिटरली एक नंबर वाटतंय. म्हणजे ना मस्त हवा सुटली आहे, आजूबाजूला हिरवं हिरवं आहे, मागे इकडे बघा सगळं ब्लू ब्लू, किती मस्त वाटतंय. म्हणजे तुम्ही एवढ्या वरती आल्यावरती तुम्हाला रिअलाइज होईल की देव एवढ्या वरती जाऊन डोंगरात का बसतो. कारण इकडे सुकून आहे भाई, शांतता आहे. थोडं चढायला त्रास होतो बट ठीक आहे, वरती आल्यावरती भारी वाटतं. आणि तिकडे मम्मी भाकरी घेऊन आली आहे. कुत्रे वगैरे आहेत ना इकडे, मग त्यांना खायला घालायला, कॉज खंडोबाचं वाहन आहे कुत्रा. सो डोगेश भाई को मम्मी भाकरी खिला रही है. आता काय नाही, ते इकडून तिकडे वरती जायचंय आपल्याला, अजून थोडंच बाकी आहे. बट इथे एक नंबर वाटते. हवा बघा किती भारी हवा सुटली. सो आता मी माझा बॅगेचा वजन थोडासा ऍटलिस्ट तिथपर्यंत थोडासा देईल, कारण माझी आता घामाने पूर्ण पाठण भिजली आहे. मग इरिटेट होतं असं जास्त घामाला. आता व्हिडिओ हा ते काय तिथपर्यंतच आता, जास्त लांब नाही, थोडंसंच जायचंय. बट भारी वाटते आता इथे, थंड थंड वाटते. ऊन पण कमी झालंय ऑलमोस्ट. तिथं बोलले ना किती वरती आली बघ मी एकदम तुझ्यावर काय आहे. हा मी अख्खा गड चढले, त्याचं काय नाही. अख्खं गड अर्धा बघा इथं सरळ पायरी आहेत, त्याच्यावर तेवढी रडतेस. तिथे एका मागे एक पायरी चढली आहे मी घेऊन. हा ना, नुसतेच नखरे लगे. बानुबाई बानुबाईचं मंदिर. मम्मीचे सीटबॉल बघू किती टाकलेस. मी आता एक टाकला निशाणा लागला एवढं. म्हणजे यांनी इकडे हे आता थोडेसे त्यांनी झाडं लावण्यासाठी खड्डे केले. बाबा ऐक, त्यांनी झाडं लावण्यासाठी पाईप सोडले, म्हणजे ते पाणी सोडत असते. म्हणून आम्ही त्या खड्ड्यांमध्येच टाकतो सीडबॉल. म्हणजे ते खड्डे गेले त्याच्यामध्ये टाकतो. आधी पाणी सोडल्यावर मग पाणी मिळालं. भाई मैंने अभी जस्ट मौत हो चुकी आहे यू. अरे खरं आहे बघ ना, इकडे हे होता आणि मम्मीच्या चक्कर मध्ये आता पडली असती. सो ऑलमोस्ट हॅलो, तिथे ऑलमोस्टच येते आहे मंदिर. आणि मी तिकडून रिटर्न येऊन आम्हाला यार आता इकडून आलो, मग त्या रोडने आम्हाला जायचे नवीन गडावर. आणि बाजूबाजूला आजूबाजूला फक्त आणि फक्त हवा आहे. आता आम्ही चाललोय तिकडे जुना जो आहे तिकडे, आणि मग परत तिकडून रिटर्न येऊन त्या दुसऱ्या रोडनी जायचंय नवीन गडावर. आणि मग तिकडून घरी म्हणजे रूमवर. सो आम्ही सीट बॉल टाकतोय, कोणाचा किती लांब जातो बघू. टाक मामा. दिसलाच नाही. ही बघी मला साडीच्या पदराला पप्पा तुम्ही टाका. एवढं कुठं भाव. अरे 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 याच्यात नाही दिसत. दिस इज द सीट बॉल. असा आडवा टाकायचा ना, दिसत नाही. बट पप्पाचा जास्त लांब गेला, त्याच्यानंतर सेकंड नंबर माझा आहे, त्यान थर्ड नंबर मम्मीचा आणि फोर्थ नंबर निकिताचा. येस येस हेच आहे, राईट आहे हेच. पहुंच गए हम गाइस, हम पहुंच गए. ये पोचलो फायनली एवढं चालून आम्ही इथे पोचलेलो आहोत कडेपठार देवस्थानच्या इकडे.
आणि आता आम्ही आतमध्ये जाणार. आता निकिता निशाणा लावते. निकिता निशाणा लावते सीट बॉलचा. और ये गया पानी में. निकिता जीत गई यार. पाणी की बॉटल. इसी खुशी में निकिता को पानी की बोतल. ये पोचलो. मस्ती करत करत हसत खेळत दमत थकत घामात घुमून झालेलो आम्ही फायनली पोचलेलो आहोत. हाय पुढे. अजून मंदिर थोडं पुढे. बट 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 कमान कमान दिसली बस म्हणजे आम्ही पोचलोय. सगळ्यांचा वाजेल. अरे रे 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 त्या काकी पण हसतात तुला. शे अरे रे 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 चलो. सो गणपती बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि आता जाऊया गडावर. गडावर पोहोचलोय म्हणजे आता जाऊया खंडोबाचं दर्शन घ्यायला. सेव आम्ही घेतलेलं आहे थंडा. येस आम्ही घेतलेलं थंडा थोडस एनर्जीसाठी. मग आम्हाला एनर्जी येईल. मग आम्ही अजून वरती जाऊ म्हणजे फास्ट चालू. मग अशी आम्ही जरासा रेडबुल पिला एकदम भारी वाटला. आता रिओ मी हेल मम्मीने लिंबू सरबत घेतला. पप्पांनी थम्सअप फुल. चलो ठंडा पी लो. आपण लागलं किती शॉर्ट त्याला आता फ्रीज. भारी वाटते. वीरभद्र मंदिर. आणि इकडे मंदिर आहे. आम्ही आता इकडे चाललोय. वाव मम्मी मम्मी वाव न्या. मी तर बोलते न्या मला. वाव तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत आहे कारण आयफोन नाहीये. कारण आमचा अँड्रॉइड आहे. माझा आयफोन नाही. माझ्याकडे आयफोन घेऊन द्या मला. बट एक नंबर नजारा आहे. वीरभद्र मंदिर काय इकडे. कुठलं कुठलं मंदिर आहे. समोर हनुमान मंदिर पण आहे. फुल फुल फुल. थांब थांब थांब. ही लवकर पप्पा. इकडे आहे हनुमानाचं मंदिर आणि त्याच्या एक्झॅक्ट समोर आहे रामाचं मंदिर. सो आपण हनुमानाच्या पण पाया पडून घेऊ आणि मग परत रामाच्या पाया पडू. आ गए पहुंच गए. आलो फायनली. हा ताट आहे आम्ही सजवलंय. आणि हे आमच्या सोबत होते ट्रेन मध्ये. ते आमच्या सोबत ट्रेन मध्ये होते. ते पण आपल्या इथूनच चढलेले. त्यांचं पण झालं दर्शन. आता आम्ही जातो. जर तुम्ही विचार करत असाल त्या बॅगेत काय होतं तर हे सगळं होतं त्या बॅगेत जे आम्ही घेऊन आलेलो. आणि फायनली वी आर हिअर. ऑलमोस्ट नाही एकदम लास्ट ह्याच्यात पोचलोय आम्ही. सो इकडून आहे मंदिर. चाफ्याच्या झाडाला फुलंच लागली तेवढी.
तो अगर भगवान हमारे ऊपर मेरे जीते फायनली पोहोचलोय आम्ही आणि खूप बरं पण वाटतंय. तिकडून तिकडून आहे बघा, ही आहे जुनी जेजुरी. मस्त आहे ना. म्हणजे एवढा चढल्यानंतर एकदम नेक्स्ट लेवल वाटते इकडे येऊन. सो दिस इज द मंदिर आणि हा कासव तिकडून एंट्री आहे आतमध्ये झाली. दर्शन झालंय. आतमध्ये ऍक्च्युली व्हिडिओ वगैरे काढणं अलाउड नाही, सो आतमध्ये एवढं काही दाखवलं नाही आम्ही. बट भारी वाटतं. चांगलं वाटलं. सो आता झालेले आता आम्ही वरती उधळतो भंडारा. सो आता आमचं दर्शन झालेलं आहे. आम्ही आता प्रदक्षिणा घालतो. फोटोशूट नाही केलं आम्ही कारण लेट पण झालंय आम्हाला. लेट्स गो. आता बरं वाटतंय ऍक्च्युली एवढं चालल्यानंतर. एकदम शांत. इकडे कसलं मंदिर आहे ते बघायला जाऊ आता. शंकराचं मंदिर आहे. हो ना, एवढं भारी वाटतंय ना, लिटरली खूप भारी वाटतंय. मस्त गार वारा सुटलाय. बाजूला अख्खा आवाज तुम्हाला येतोय का नाही माहित नाही हवेचा. जाम गार वारा सुटलाय. ही पिंड आहे. तिकडे गणपती मंदिर आहे. सो अशा प्रकारे आम्ही इकडचं दर्शन घेऊन निघालेलो आहे. आता आम्ही जाणार आहेत नवीन गडावर. जो रस्ता मगाशी तुम्हाला दाखवलेला त्या रस्त्याने नवीन गडावर जाणार आहेत पप्पा. आपण पप्पा नवीन गडावर जाणार आहेत मामा. सो ना इथून जायचं आपल्याला. इथून रस्ता आहे डायरेक्ट. सो आता आपण जाणार आहेत नवीन गडावर. जुन्या गडावर येऊन अतिशय भारी वाटलेलं आहे. एक नंबर वाटलंय. तुला कसं वाटलं? एवढं भारी वाटलंय ना, म्हणजे जुनं गड असं एकदम प्रसन्न वाटलं आणि एवढं छान. हा, वर्थ इट होतं ते सगळं मेहनत इथे येण्याची. खूप छान वाटलं, खूप छान. तुम्हाला कसं वाटलं दोघांना येऊन? मस्त वाटलं. एक नंबर. म्हणजे माझी इच्छा पूर्ण झाली. एवढं चढून येऊन जुन्या गडावर मला दर्शन घ्यायची इच्छा होती, ती माझी पूर्ण झाली. मी तर येणार नव्हतो. आता बायकोच्या इच्छा पुढे बोललो काय चला. आता बानूनी मनावर घेतलं तर मल्हारीला जायलाच लागेल ना. काय मी मानत नाही. आणि काहीच मी सांगते, म्हणजे आधी बघितलं नव्हतं ना, तर आधी खूप असा थकवा आला होता की काय एवढ्यावरती जायचं. कारण ह्यो बघितलं नव्हतं. आता ह्यो बघितलं ना, आता जर परत कधी यायचं असेल ना, तेव्हा खूप एक्साइटमेंट असणार आहे येण्यासाठी.
ऍक्च्युली एवढं भारी वाटलं ना, आणि हवा, शांतता एकदम नेक्स्ट लेवल आहे इकडे. आणि व्ह्यू भारी तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये नाही दिसणार टू बी ऑनेस्ट, कारण माझ्याकडे आयफोन नाही ना. बट व्ह्यू झालंय ना नेचरचं. इथे कचरा खूप करून ठेवलाय, नाहीतर हा. खूप चांगलं. कचरा खूप केलाय, म्हणजे खातात पितात इकडेच टाकले, बाटल्या बिटल्या सगळ्या. त्यांनी डस्टबिन पण दिले तिकडे, सेपरेट डस्टबिन आहेत, त्याच्यात नाही टाकत आहेत, Dustbins आहेत. खालती टाकतायत, जे नाही करायला पाहिजे ऍक्च्युली. पण लोक झिरो सिविक सेन्स गाईस. खरं झिरो सिविक सेन्स आहे बघा. इकडे डस्टबिन आहे स्टील इकडे कचरा. बट स्टील हे बघा, झाडांमध्ये कोण कचरा टाकतो. म्हणजे ठीक आहे तुम्हाला झाडांना खत द्यायचं आहे, पण असं चांगला कचरा टाका, मग खत चांगल्या गोष्टींचा असतो, प्लास्टिकचं खत नाही होत. चलो अभी नयगड पे जाणे काय. आणि 6 वाजले आम्हाला इथे येता. आम्ही 4 वाजता आम्ही चालू केलेला, आता 6 वाजता आम्ही निघलोय. सो लेट्स गो. सो आता आम्ही चाललोय. हा, ही एक नंबरची घाबरी आहे, एक नंबरची घाबरी. कधीची मला पकडून पकडून चालते. मी पडन. एवढा मोठा रस्ता आहे. हाईटची भीती वाटते तर काय करू तिथं बघ किती. हा, एवढा मोठा रस्ता आहे तरी पकडून पकडून चालतो, मी पडन. घाबरी एक नंबरची. हा, आहे का दुसरी बहीण भांडायला? नको मला बहीण दुसरी. तू आहे एक ही सांभाळी नाही जाती, दुसरी क्या करूंगी. नाही दुसरी भेटणार पण नाही. नकोच आहे ना पण. रस्ता एवढा भारी रस्ता आहे. अरे एवढा रस्ता सोड. हे बघ, एवढा रस्ता सोडून ही मला धरून धरून चालते. एवढा साईडला रस्ता सोडून ती मला इथं कोपऱ्यात घुसवते. ठीक आहे, कोई ना. गाईज आता उडताही फिरून आला असता आमच्यासोबत. एवढी हवा आहे ना. मी आलोय आता ऑलमोस्ट. तिकडे आहे गड. हवा भारी सुटली आहे पप्पा. हा, ती बघा. चल, एकदम डेंजर आहे. मजा आली, पण मला तर जाम मजा आली भाई. शिवरिंग करते. मम्मी बघा, मम्मी पंछी बनो उड़ती फिरू मस्त गगन में. असं आहे मम्मीचं. आणि अशा प्रकारे आमचा परत एकदा झालेला आहे ब्रेक. चकली ब्रेक. मस्त आहे. कुठली आहे? जाताना पण आम्ही जरा थांबलेलो, आता निघताना पण आम्ही जरा वेळ थांबलोय. आणि तो आहे जुना गड, जिकडे आता नवीन गड जिकडे आपल्याला आता जायचंय. आणि ऑलमोस्ट सनसेट पण होत आलाय. आणि इकडे व्ह्यू जाम भारी आहे, एक नंबर वाटतं इकडे बसून. इथे बसून सनसेट बघायला खूप भारी वाटेल, बट जाऊ नाही शकत सनसेट झाल्यावर. म्हणून मग आपल्याला सनसेट व्हायच्या आधीच तिकडे पोचायला लागेल. मस्त आहे.
जोरात चाललो आता. आलो नवीन गडावरती पोचलो. सनसेट व्हायला, सनसेट होने को है, सन लाल हो चुका है. तो बघ तिकडे गेला ऑलमोस्ट, एवढंच राहिलंय. आणि आम्हाला अजून तिथे ऍटलिस्ट पायऱ्यांपर्यंत तरी पोहोचलो पाहिजे आपण. आमच्या बटावरची काम होऊ शकतो इथे. इकडे दगडांवरती आपण नाही चढू शकत काळोखात. आलो इथे आता पायऱ्या आहेत. सनसेट झालेलं आहे आणि आम्ही पण पायऱ्यांजवळ पोचलेलो आहेत. पोचलो सनसेट व्हायच्या आधी आम्ही पायऱ्यांच्या इथे पोचलोय. बट नवीन गडावर पोचलो असतो तर अजून बेटर झालं असतं सनसेट व्हायच्या आधी. बट ठीक आहे, इथपर्यंत पण खूप आहे. तुम्ही सनसेट बघा. इकडे 2 रस्ते आहेत, एक हा जो जातोय वरती आणि एक तो. आणि आम्हाला माहित नाही का इकडून जायचंय का इकडून. म्हणजे तिकडून आम्हाला असं वाटत होतं का पायऱ्यांवरूनच जायचंय रोड. बट आता इथे 2 रोड आहेत आणि सगळे लोक रोडनी चाललेत, पायऱ्यांवरून कोणीच जात नाहीये. सो नक्की पायऱ्यांवरून तिकडे जातोय का नाही ते आता तिथे कोणाला तरी विचारायला लागेल. आता मी विचारते, मग तुम्हाला पण सांगते कुठून जायचं. म्हणजे जर इन केस तुम्ही येत असाल इकडे तर तुम्हाला आयडिया भेटेल. दागेश भाई. सो हे दोन्ही रस्ते आहेत ते तिकडेच जातात गडावर. आणि एक हा रोड आहे, तिकडे अजून एक वरती मंदिर आहे दुसरं, तिकडे जातो हा रोड. तर आपण बाय रोड जाऊ, कारण आता परत पायऱ्या चढू नाही शकत. रोड थोडा सरळ आहे तर तो चढू शकतो आम्ही. आणि या दोघी कुठे राहिल्या आहेत. तर चलो. मजाच आली भाई आज अख्ख्या दिवसात. चाललोय खूप जास्त, बट मजा वरतीच आहे. कारण व्ह्यू बघा ना तुम्ही, व्ह्यू बघा. हा व्ह्यू बघायला कोण म्हणजे चांगलं आहे बाई, कोण नाही येणार हा व्ह्यू बघायसाठी. उतरलो ऑलमोस्ट खालती आम्ही. जुना गड वरती आहे खूप, नवीन गड जवळ आहे. नवीन गड चढताना काहीच नाही वाटत, जुना गड वरती आहे. तो फायनली पोहोचलोय नवीन गडावर मागच्या साईडने. तेवढा रस्ता क्रॉस करून आम्ही आलो इकडे. आता इकडे पाय पडू अँड देन रूमवर, जे झोपू डायरेक्ट उद्या सकाळीच उठो, है ना. जर प्रॉपर माझा ब्लॉग झाला असता ना एकटीचा तर एवढा फेमस झाला असता ना तो, असे मीम्स बनले असते त्याचे. फायनली पोहोचलो नवीन गडावर. आता चाललो दर्शन करायला. गर्दी आहे जराशीच आहे, एवढी नाही. ठीक आहे, होईल दर्शन. चल दिसतो. दर्शन झालं आमचं, मस्त दर्शन झालं. पण तर इतका भारी दर्शन झाला दर्शन भारी दर्शन झालं. खूप वेळ आतमध्ये उभे होतो आम्ही. आतमध्ये अलाउड नाही आहे व्हिडिओ काढणं, बट मजा आली. भंडारा गेला, डोळ्यात डोळे साफ होते तुझ्या आज. चला.
आता फायनली आलोय. आता वाजलेत 8:30. आता आम्ही आलोय रूम वरती. आता जराशे फ्रेश होतो, मग खालती जाऊन जेवू आणि झोपू. मग उद्या आपल्याला जायचंय कुठे? उद्या करायचंय पालीचा खंडोबा. उद्या एकच स्पॉट आहे आणि आज खूप मजा आली आहे. मजा आली सगळ्यांना. हो भरपूर मस्त समाधान. मजा आली. आता जराशे पाय असे होत आहेत. तिचे पाय सोललेत. मम्मीला चमक भरली पायात आणि माझे पाय असे होत आहेत. तुमचा पप्पा? पप्पांचं काय नाही. चला आता फ्रेश होतो. आम्ही आता रेडी झालेलो आहे, म्हणजे डी रेडी झालोय आम्ही डी रेडी झालोय आता आणि कपडे चेंज केलेत सगळ्यांनी. स्किन केअर भी किया है गाईज. आता जातो जेवायला. मग जेवून आल्यावर आम्ही झोपणार मस्त. स्टोरी टाकली दीदीला तुम्ही जाऊन इन्स्टावरती बघा तिला स्टोरी. येस, तुम्ही आमच्या इन्स्टावरती आमच्या स्टोरीज बघू शकता. आम्हाला फॉलो करू शकता. आयडी मी खालती, आयडी बायो मध्ये पण आहे, म्हणजे डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे आयडी. तर तुमच्यासाठी मी खालती मेन्शन करू शकते. सो लेट्स गो. आता जेवतो. सो आम्ही मागवलाय पनीर मसाला आणि चपाती. आपली मेथीची भाजी होती, सो आम्ही ती पण खातोय. कशी आहे टेस्ट? काय नाही, नंतर कर ना. भूक नाही लागली का तुला? चलो खाते. अजून पापड पण मागवलाय, पापड राहिलाय. आणि आता बघतो हे खाल्ल्यावरती अजून काय आपल्याला गरजेचं आहे ते मागवू. सो लेट्स ईट. सो आता जेवलोय. आता हा पसारा आवरतो, स्टोरी टाकतो. तुम्ही हायलाइट्स मध्ये जाऊन बघा आमची स्टोरीज. आणि आता डायरेक्ट भेटूया उद्या सकाळी. बाय बाय.